आज मंठा तालुक्यातील संभाजी ब्रिगेडच्या विचारसरणीवर व लढाऊ कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन हजारो तरुणांनी पक्षप्रवेश करून इतिहास घडवला। मंठा तालुक्यातील प्रत्येक गावातून आलेल्या कार्यकर्त्यांनी या सोहळ्याला अभूतपूर्व प्रतिसाद दिला। या पक्षप्रवेशाचे केंद्रबिंदू होते तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब खवणे। त्यांच्या निर्भीड नेतृत्वाने ग्रामपातळीवरील प्रश्नांवरील आक्रमक भूमिका आणि भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध दिलेल्या लढ्यांमुळेच युवकांना नवा आत्मविश्वास मिळाला आहे। त्यांच्या कामावर भारून संपूर्ण तालुक्यातील तरुणांनी आज एकाच वेळी संभाजी ब्रिगेडच्या झेंड्याखाली उभे राहून परिवर्तनाच्या लढ्याला हातभार लावला। आजच्या या पक्षप्रवेशामुळे संभाजी ब्रिगेड मंठा तालुक्यात केवळ संघटनात्मकदृष्ट्या मजबूत झालेली नाही, तर संपूर्ण परिसरात नवा क्रांतिकारक संदेश गेला आहे। गावोगावी वाड्या वस्त्यांवर आता संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते अन्यायाविरुद्ध उभे राहतील, भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवतील आणि समाजातील वंचितांना न्याय देण्यासाठी लढतील। तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब खवणे यांनी स्पष्ट केले की येणाऱ्या काळात संभाजी ब्रिगेड मंठा तालुक्यातील प्रत्येक निवडणूक पूर्ण ताकदनिशी लढवणार आहे आणि जनता हाच खरी ताकद असल्याचे दाखवून देणार आहे। आज संभाजी ब्रिगेडचा जो काही भव्य पक्षप्रवेश सोहळा होता, या निमित्ताने संपूर्ण मंठा तालुक्यातील ग्रामीण भागातून संपूर्ण जे काही 6 सर्कल आहेत आपल्या जिल्हा परिषदचे, त्या संपूर्ण सर्कलमधून जे काही संभाजी ब्रिगेडचे मावळे यांनी संभाजी ब्रिगेडच्या कामावर विश्वास ठेवून आज संभाजी ब्रिगेड या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून शेतकरी असेल, कष्टकरी असेल, कामगार असेल, विद्यार्थी असतील किंवा महिलाच्या संदर्भात जे काही अडचणी किंवा ज्या काही व्यथा असतात, त्या व्यथा सरकार दरबारी मांडून त्या सोडवण्याचं काम येणाऱ्या काळात करणार आहोत। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये जी काही पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्या संपूर्ण ज्या काही निवडणुका आहे त्या संपूर्ण आम्ही ताकदीनं लढवणार आहोत आणि या संपूर्ण जे काही जनतेसोबत जे काही अन्याय किंवा अत्याचार होत आहे त्याला वाचा फोडून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून ते आम्ही काम येणाऱ्या काळात करणार आहे। एवढं बोलतो आणि थांबतो। जय जिजाऊ। 100 ते 125 संपूर्ण मावळ्यांनी या संभाजी ब्रिगेड या पक्षप्रवेश केलेला आहे। याच्यामध्ये शहरात आणि ग्रामीण भागात समावेश आहे। बरोबर। याच जास्तीत जास्त ग्रामीण भागातील जे काही आमचे संभाजी ब्रिगेडचं जे काही काम आहे मागच्या 2 ते 3 वर्षापासून या कामावर विश्वास ठेवून ग्रामीण भागातून जास्तीत जास्त जे काही आमचे मावळे त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्याचबरोबर काही शहरी भागातील किंवा शहरातील काही मावळ्यांनी सुद्धा या संभाजी ब्रिगेडमध्ये प्रवेश केलेला आहे। शहरसहित सांगितले तर योग्य होईल। शिवराय फुले शाहू आंबेडकर या ज्या महामानवानी व बहुजन समाजातील ज्या काही महामानवानी आपली उभी हयात या सर्व समाजासाठी घालवलेले, याच महामानवाचा विचार घेऊन संभाजी ब्रिगेड हे 100% समाजकारण व त्याचबरोबर 100% राजकारण करत जे काही समाजातील प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्याचं काम करत आहे। आज संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून भव्य पक्षप्रवेश झाला। या पक्षप्रवेश सोहळ्यात तालुक्यातील ग्रामीण भागातून जास्तीत जास्त संख्या आहे। जे नवीन युवक आहेत या युवकांनी सरांच्या त्यांच्या टीमच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून गोरगरिबाच्या हितासाठी नित्य तत्पर असलेली ही संघटना एक आपलं नाव आणि आपण पुढे कुठं पक्षात होता? मी राहुल दिगंबरराव वायाळ, मुक्काम पोस्ट वायाळ पांगरी। याच्यापूर्वी तुम्ही कोणत्या पक्षात होते का? या अगोदर पक्षात म्हणत या अगोदर मी भारतीय जनता पार्टीमध्ये 1 दिवसासाठी प्रवेश केला होता आणि 1 दिवसाच्या नंतर त्या पक्षातून बाहेर पडलो। मी वैयक्तिक गावापुरतं राजकारण पाहतो, तालुका लेवलला मी राजकीय पार्श्वभूमी मला नाही, पण एक सरांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून व त्यांच्या गोरगरिबांच्या हिताचे जे कामं चालू येतं त्यांच्यात एक सहकार्य म्हणून किंवा त्यांचा पाठिंबा त्यांना बळ कसं देता येईल यामुळे मी या पक्षात आज प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। माझ्याबरोबर अनेक मावळे आहेत संभाजी ब्रिगेडच्या, सर्वांना विनंती करीन की या पक्षात एकनिष्ठ राहा आणि सरांना होईल तितकं बळ द्या, एवढीच विनंती करतो आणि थांबतो। मी ॲडव्होकेट मनोजदादा आखरे, त्याचबरोबर महासचिव सौरभदादा खेडेकर, त्याचबरोबर आमचे जालन्याचे प्रदेश प्रवक्ते डॉक्टर सुदर्शनजी तारक सर, त्याचबरोबर संतोषदादा गाजरे आणि त्याचबरोबर आमचे जिल्हाध्यक्ष माननीय कैलासदादा खांडेबराड यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून या मंठ्यामध्ये पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद सर्कल असेल, पूर्ण ताकदीनिशी लढणार आहोत। लढणार काय युती का? हे युती तर करण्याचा आता विचार नाही चाललेला, पण पक्षाचे जे काही आदेश असेल त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे जे काही समविचारी संघटना असतील किंवा समविचारी एखादा पक्ष असेल त्या पद्धतीने जे काही आमचा पक्ष आदेश देईल त्या पद्धतीने आम्ही त्या पद्धतीने युती जर करता येईल तर त्या पद्धतीने युती करू, अथवा आम्ही आमच्या स्वबळावर या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला सामोरे जाऊ।